नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवत आहे. त्याच्यासाठी भाजी व्यवस्थिशीर नीट करून घेत आहे. एखादं देठ जर मोठं दिसलं तर त्याला तोडून साईडला करायचं आणि व्यवस्थिशीर अशी भाजी फटकून घ्यायची हाताने. हे भाजी थोडीशी शिळी झालेली आहे. 3 दिवस पहिलं तोडलेली आहे ही भाजी. त्याच्यामुळं थोडी सुकली आहे भाजी आणि बांधून ठेवल्यामुळं हे अशी दिसत आहे. आता इथं मी वाटण करून घेत आहे. मिरची, लसूण आणि जिरे. मिरची जास्त तिखट नाही त्याच्यामुळं थोडीशी जास्त घेतली आहे मिरची. मोठाड ह्याला पिसून घ्यायचं आहे. शेंगदाणेही मोठे मोठे पिसून घेणार आहे. भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे. ह्यालाही बंद चालू करून थोडंसं मोठं ठेवायचं आहे शेंगदाण्याचं कूट. आता इथं मी तडक्याची तयारी करते. कढई गरम झालेली आहे. थोडंसं तेल टाकून घेतले आणि इथं मोहरी टाकून घेते. मोहरी आपली चांगली चटकली की नंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत. इथं तेल जास्त टाकायची काहीच गरज नाही. एवढ्या तेलात अर्धा किलो एवढी भाजी होते. हे अर्धा किलोच्या आसपास भाजी आहे हरभऱ्याची. जिरे टाकून घेतले तर आणि गॅस कमी केलेला आहे. आता इथं मी भाजी टाकून घेते. थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. ही भाजी सुकलेली आहे त्याच्यामुळं पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. ही ताजी जर भाजी असली तर 2 चम्मच ही पाण्याचा शिंतोडा बास होतोय. पण ही भाजी सुकलेली आहे त्याच्यामुळे मी कमीत कमी 4-5 चम्मच पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थिशीर मिक्स करून घेऊन आता इथं मी आपलं मिरचीचं वाटण टाकत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही टाकू शकता. थोडंसं भाजी तिखटच राहायला पाहिजे. खूपच स्वादिष्ट लागते. 1 चम्मच नमक टाकून घेते. हे भाजी चोपून बसलेली आहे पण हे अर्धा किलो एवढी भाजी आहे. सुकल्यामुळं हे कमी झालेली आहे. व्यवस्थिशीर मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम किंवा कमीच ठेवायचं. ह्या भाजीला जास्त मिरची मसाला एवढंच लागते. जास्त मसाले लागत नाहीत. मिरची, नमक, लसूण एवढंच. खूपच छान भाजी बनते आहे एवढ्या सामानात. व्यवस्थिशीर हे आता मिक्स झालेलं आहे. आता इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. हे जेव्हा आम्ही बिहारला बंगालला होतो तिकडं शेंगदाण्याचं कूट टाकत नाहीत आणि अशी भाजी बनत नाही. ह्या भाजीला बारीक कापून घेतात आणि कापल्याच्या नंतर ह्याला फक्त तडका देऊन त्याच्यात आपलं मोहरीचं तेलात भाजी बनवतात आणि मक्याचा आटा किंवा बेसनचा आटा टाकतात 2-3 चम्मच. तर आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो. हे महाराष्ट्रामध्येच अशी भाजी बनते. दुसऱ्या राज्यामध्ये अशी भाजी बनत नाही आणि ते मक्याच्या भाकरीसोबत खातात. आपण ज्वारीच्या भाकरीसोबत खातो. 2 मिनिटासाठी मी प्लेट झाकून ठेवलेलं होतं आणि गॅस कमीच केलेला आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर बिलकुल गॅस वाढवायचा नाही नसता. शेंगदाण्याचं कूट कढईला लागते. 2-2 मिनिटासाठी मी 2-3 वेळेस झाकून ठेवलेलं होतं. आपली भाजी आता व्यवस्थिशीर झालेली आहे. आता इथं मी ज्वारीची भाकर करायला घेतले. पीठ चाळूनच घ्यायचं कधीही कोणतंही असलं तर. मी पीठ चाळल्याशिवाय कोणतंच काय करत नाही. चपात्याही आणि ज्वारीच्या भाकरीही. आपणाला थापटायला थोडंसं पीठ साईडला करून घेते आणि हे थंडच पाणी टाकत आहे मी तिंबायला पीठ. थंड पाण्यातच पीठ आपणाला मळून घ्यायचं आहे. जास्त दिवस जर झालं पिठाला किंवा ज्वारी चांगली नसते आहे तेव्हा गरम पाणी वापरलं तर चालतंय. पण हे आता ताजं पीठ आहे आणि थंड पाण्यात तिंबलं तर खूप छान भाकरी येते. आता जेव्हा तुमची भाकर येत नाही चांगली फाटते आहे किंवा तुटते आहे तेव्हा गरम पाणी वापरायचं. 2 मिनिटासाठी ह्याला आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे ह्या पिठाला. आता खूपच आहे मऊसूत असं झालेलं आहे. जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. तुम्हाला मोठी छोटी भाकर जशी आवडते तसं तुम्ही तिचं पीठ घ्या. आता मी मोठ्या मोठ्या भाकरी करणार आहे इथं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं.
गावाकडे तर खूपच मोठ्या मोठ्या भाकरी बनवतात. असं एक कपडा खाली टाकून आपण थापटून घेऊया. हे असं जर थापटलं तर ते पाटा आपला फिरतोय. काटोटीत खूप छान भाकरी होते. आता लाकडाचा असंच एक काटोट असते. माझी घेतली होती पण माझी विसरली आहे घरीच. हे पहा असं थापटून घ्यायचं आपणाला. बांगड्या खाली चिटकल्यावरती भाकर फाटल्यासारखी होते, त्याच्यामुळं बांगड्या थोडंसं साईडला केल्यात आम्ही आणि पटपट थापटून घेत आहे. हे बघा लगेच पटकन माझी भाकर पूर्ण पाटा भरून झालेली आहे. तवा गरम झालेला आहे साईडला, फुल गॅसच करून ठेवला आहे मी. हे पहा असं भाकर टाकून घ्यायची. 2 मिनिटाच्या नंतर पाणी फिरवायचं. भाकर टाकल्या भाकर पाणी फिरवायचं नाही. थोडंसं थांबायचं, नंतर पाणी फिरवून घ्यायचं आणि पाणी लावल्याच्या नंतरही 2 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबायचं. वरलं पाणी सुकलं की मग पलटून घ्यायचं, म्हणजे जास्त करपत नाही त्या भाकरी. हे पहा असं पलटून घेतलं की थोडंसं खालून शेकलं की मग पलटी टाकायचं. लगेच भाकर फुगती, 2 मिनिटही लागत नाही. गॅस फुलच ठेवायचा भाकर पलटिल्यानंतर. फुलासारख्या भाकरी फुगून तयार होते. आता खूपच सॉफ्ट भाकरी होते. आता ह्याला काहीच करायची गरज नाही. बघा हे आपली आपण भाकर फुगलेली आहे. अशाच मी साऱ्या भाकरी करून घेते, नंतर पिलेटाची तयारी करते. हे आपल्या आता पिलेटाची तयारी करत आहे मी. त्याच्यासोबत काय नाही घेतलं तरी चालते, नुसतं भाजीन भाकर घेतलं तरी चालते. पण तुम्हाला आवडत असलं तर आचार, शेंगदाणे चटणी किंवा मट्टा, दही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. किती सॉफ्ट भाकर झालेली आहे बघा. प्लेट बनवून तयार आहे. हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकर. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.